हॅलो मित्रांनो, तो आम्ही काल आलेलो माझ्या एका मित्राकडे. तर इथे तो खडकेवर राहतो. पार्टी केली काल संध्याकाळी रात्री वाजता रात्रीपर्यंत. आणि मग सकाळी उठलो मेलो मित्राच्याकडे. तर मित्रांनो तो का चला आज पार्टी घाल तिकडे जाऊ रानामध्ये एकदम जंगलामध्ये मस्त एक अशी देवस्थान आहे, नदी आहे, तिथे बसून जेवण वगैरे करू, काय असेल ते करू, मग जाऊ आपली मस्त तुम्हाला एंटरटेनमेंट होईल, मस्त आजचा दिवस पण निघून जाईल. ते आलो इकडं खडके या गावामध्ये. बघू शकता कसं मागे डोंगर वगैरे चालू आहे, डोंगर वगैरे आहेत, ते झाडं वगैरे आहेत कसं आहे. आणि ते आलो आम्ही इकडे बाईक वगैरे जातात ना त्या घेऊन आलो एकदम एकदम आमचा लोकल ठिकाण आहे इकडचा एकदम, म्हणजे फक्त गावाल्यांना माहिती. त्याच्यानं इकडे आलो, बघू आता कसं काय आहे सीन. तर याकडे आम्ही गाड्या पार्किंग केल्या एकदमच आलो आहे. बघू हे बघा हे सागाची झाडं वगैरे कशी छोटेवर रोपं नाही इकडे. आणि पोरांनी वाटते जोरात तिकडे हे पण लावले, DJ लावलेला आहे ब्लूटूथवाला, जोरात चालू आहे काम. आणि हा बघा हा डोंगर वगैरे येतं, आमच्याकडे कामनदुर्ग याला सांगतात. आणि इकडे पूर्ण जंगल जंगल सगळीकडे मध्ये झाडच झाडं आहेत. आणि हा माझा मित्र ज्ञानेश्वर, बघू शकता तो पण माझ्या जोडला आला आहे आज. आणि बाकी सगळे तिकडे आहेत, आम्ही जरा इकडे आलेलो, इकडं चाललं आम्ही जरा लेट आलो ना म्हणून चाललो आहे. आणि हे काय ज्ञानेश्वर, हे काय आहे? हे ना पाणी नेण्यासाठी मग नल टाकणे याच्यावर टाकतात. नल का? हां अच्छा, म्हणजे नदीतून पाणी आपल्या शेतीसाठी पाणी वापरण्यासाठी गेलं जातं. पाईप याच्यावर टाकला जाईल. ओके, तेव्हा जरा पण विचार करतो काय नक्की आहे. आणि हल्ला इकडं बघतो असं काय आला, जाम खतरनाक बनवलं. आणि ही आपली पब्लिक असा जेवण वगैरे चालू आहे बनवायचा. नंतर बघू शकता कसं आता हे बनवायला लागलं आणि भाजी वगैरे मस्त. ही पब्लिककडे आली आपली लढ्या वगैरे. काय बोलतो मामू भाई? तर आलेले आहेत आमचे ब्लॉगर. भाजी तुला काय वाटतंय भाजी किती टायमानं होत? आपल्या भाजीला टाइम लागणार आहे किती? 1.5 घंटा लग जाएगा. मग बघू शकता आपलं लाईव्ह काम चालू आहे वाटतं इकडे. स्पीकरमध्ये सगळी गाव मंडळी बोलवायची आहे का? 1.5 घंटा जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला जरा विश्रांती घ्यायचा. इकडे आपला कार्यक्रम बसण्याचा कार्यक्रम कुठे आहे? इकडे बसण्याचा कार्यक्रम आहे, पण तिकडे आपल्या मंडळी दगडानं बसते ना. हो चालेल, टेकवायला जागा पाहिजे कुठेतरी. चांगली गोष्ट आहे. आपली अरे तिकडे बसणार. अरे हा आपला मेन माणूस लढेश. चलो, तर मग आपले मंडळी आलेले आहेत. हां मंडळी जर आपल्या 3च थंड मागवले, तर त्याच्यामुळे जरा आपल्याला सोय झाली purchase करण्यासाठी दुकानावर जाणार पडेल. हो चालेल चालेल. तर मित्रांनो आम्ही आलतो आता इकडे पोहोचलो पण. तर आम्ही आल्या खोतीतले म्हणजे आल्या क्षणी आम्ही इकडे आलो नदीवर आपला हा करायला तोंड वगैरे धुवून घेतला, फ्रेश झालो. आणि नंतरला मग आता पुढे जाऊया. बघू आता देवस्थान ते इकडे देव वगैरे आहेत, जुने आमच्या आदिवासी लोकांचे देव आहेत. ते बघू कसं काय आहे ते. ज्ञानेश्वर कुठे आहे, कुठे ते म्हणजे तरी पण? हां ओके, ते तिथे चालून ते का? अरे बापरे, इकडे भरपूर पाणी आहे ना सर. या पूर्ण उन्हाळा राहतो का? उन्हाळा बरोबर येतं असं आहे का? ठीक आहे बरं. ओके, असं दगड दगड राहिलं इकडं. ओ भारी, या पाणी पिला होतं का? यार मस्त. हो हे आपलं हे गावठी मासा ना, गोडे पाण्याचं मले वगैरे आहे ना. चल चल बघू बरं काय होतं. झाला एवढं बोलून वापस बोलून यायला लागला नाही रे इकून. थांब थांब लेखा बघू कुठं आहे. ओ याच आहे का? आणि हे आहे असं वैशिष्ट्य आपल्याला माहीतच नाही. देवकुंड. याला काय म्हणता नाही, याला देवकुंड म्हणता ना? त्याला देवकुंड असं बोलतात. आणि तुमच्याकडे आधी कोणती आहे? देवकुंडी आहे का?
ती चिंचकुंड आहे ना ओके आणि नाही हां थोडंसं व्हिडिओ बंद कर खान खपायचा नाही. अरे बाबा ज्ञानेश्वर जायचं का रे पुढे पुढे पण पाणी वगैरे दिसतं हे हां इंजन वगैरे लावलं ना ते ओके मग पुढे जातो रे आम्ही इकडे चल रे बाबा हा याला झालं एवढा पाणी व्हायचं नाही आमच्या नदीला अरे उन्हाला झाला ना का सगळं आटून जातं बोल अरे इकडनं मग हे रे सगळा खडकाने भरला या चल ना इकडनं चल तिकडनं चल कुठून तरी चल बरं पुढं ओ हो